त्याची तरी लाज तुम्ही बाळगायला पाहिजे होती. रामराम मंडळी. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्रातील राजकारणासाठी, शासनासाठी, प्रशासनासाठी तितकीच लाजिरवाणी गोष्ट काल घडलेली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल पडला. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाचं औचित्य साधून तिथे करण्यात आलेलं होतं. परंतु केवळ 8 महिन्याच्या आत तो पुतळा पडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण मराठी माणसाचं आराध्य दैवत, प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान. आणि आज जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा 8 महिन्याच्या आतमध्ये पडत असेल तर ही प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाशी केलेली विटंबना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणं म्हणजे केवळ फक्त राजकीय इव्हेंट होता का, असा प्रश्न या निमित्ताने जर समजा आपण उपस्थित करत असू तर तो प्रश्न चुकीचा ठरणार नाही, वावगा ठरणार नाही. नौदल दिनाचं औचित्य साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात यावं असं जेव्हा ठरलं तेव्हा तो पुतळा उभारायचा कुठे यासाठी जागेची पाहणी ऑक्टोबरमध्ये करण्यात आली. सुरुवातीला तो पुतळा सिंधुदुर्ग येथे उभारण्यात येणार होता, परंतु काही अडचण आली असेल त्यामुळे तो पुतळा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्याचं ठरवण्यात आलं. त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला. नोव्हेंबरमध्ये पुतळ्याचं काम चालू करण्यात आलं आणि 4 डिसेंबर 2023ला पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते. आणि 8 महिन्याच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे पडतोय. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा आपण उभारण्याचं ठरवलं होतं तेव्हा तो फक्त एक राजकीय इव्हेंट करायचा आहे म्हणून तो पुतळा तुम्हाला उभारायचा होता का? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर समजा तुम्ही उभारणार असाल तर तो पुतळा किमान 50 वर्ष तरी टिकला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही? किमान 50 वर्ष. बरं, 50 वर्ष खूप लांबची गोष्ट झाली, चला सोडा. मला सांगा, जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत तरी तो पुतळा टिकला पाहिजे असंही तुम्हाला वाटलं नाही? तो पुतळा उभारताना तुम्ही कुठलीच शहानिशा, कुठलीच चौकशी, कुठलंच काहीच केलं नाही असं कदाचित असू शकतं असं मला वाटतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर समजा आपण उभारणार आहोत तर प्रत्येक बारीक गोष्टीची चौकशी तेथे करणं अपेक्षित होतं. तो पुतळा शास्त्रोक्त पद्धतीने उभारण्यात येणं अपेक्षित होतं. परंतु आज जर आपण बघत आहोत की 8 महिन्याच्या आत तो पुतळा पडतोय, याचाच अर्थ तो पुतळा गडबडीने उभारण्यात आलेला आहे. कुठलीही शहानिशा, कुठलीही चौकशी, कुठलीही शास्त्रोक्त पद्धत तो पुतळा उभारताना वापरली असेल असं मला तरी सामान्य नागरिक म्हणून वाटत नाही. तो पुतळा उभारणं हा केवळ एक राजकीय इव्हेंट असेल कदाचित तुमच्यासाठी, केवळ एक राजकीय इव्हेंट. म्हणजे तो पुतळा आपण उभारला तर आपण जनतेच्या भावनांना हात घालू शकू आणि त्याचे परिणाम आपल्याला मतपेटीमध्ये दिसून येतील अशी कदाचित तुमची अपेक्षा असेल. अपेक्षा असणं गैर नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून प्रत्येकच पक्ष राजकारण करत आलेलाच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीच. ते तुम्ही केलंच आहे राजकारण. प्रश्न राजकारणाचा नाही आहे. तुम्ही राजकारण करा, खुशाल करा, परंतु जर समजा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारत आहात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत आहात तर त्याची तरी लाज तुम्ही बाळगायला पाहिजे होती की तो पुतळा दर्जेदार असला पाहिजे, तो पुतळा टिकाऊ असला पाहिजे. 60 महिन्याच्या आतमध्ये जर समजा तो पुतळा पडत असेल तर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंवा संबंध मराठी माणसाच्या भावनांची, स्वाभिमानाची विटंबना नाही का? मला एवढंच सांगा तुम्ही. अहो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे किल्ले उभारून ठेवले त्या किल्ल्यांच्या तटबंदींचे बुरुज आजही दिमाखात उभे आहेत, त्याचा एक दगड देखील ढासळत नाहीये. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करता आणि जेव्हा आपण पुतळा उभारतो छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो पुतळा 8 महिन्याच्या आतमध्ये पडतोय. आणि यावर कारण विचारलं असता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काय सांगतात तर वारा म्हणे 45 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहत होता आणि तो वारा त्या पुतळ्याला सहन झाला नाही आणि म्हणून तो पुतळा पडला म्हणे. मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो ओघ होता आणि याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. अहो, 45 किलोमीटर प्रति तास नाही, 100 किलोमीटर प्रति तास वेगाने जरी वारा वाहिला तरी सुद्धा माझ्या महाराजाचा पुतळा तिथे दिमाखात कसा उभा राहील हा विचार तुम्ही पुतळा बांधण्याच्या आधी करायला पाहिजे होता. त्याची मजबूती चेक करणं गरजेचं होतं. परंतु गडबड आपल्याला इतकी कदाचित झालेली असेल की त्या गोष्टी चेक करणं कदाचित जमलं नाही आणि आज तो पुतळा पडला.
एक आणखीन कोणतरी महाशय आहेत ते म्हणतायत की खारे वारे समुद्राच्या भोवताली वाहत असतात आणि त्यामुळे तो जो काही धातू आहे तो गंजला आणि त्यामुळे पुतळा पडला. अहो, समुद्राच्या भोवताली खारे वारे वाहत असतात ही गोष्ट आधी तुम्हाला माहिती नव्हती का? की पुतळा उभारताना तेथे समुद्र नव्हता आणि नंतर मग तो तेथे समुद्र आला आणि खारे वारे तयार झाले तेथे. काय सांगताय राव? कारण तरी नीट द्या ना तुम्ही. हा, जी चूक आपल्याकडून झाली ती चूक मान्य करणं तर दूरचीच गोष्ट राहिली, हे कारण देण्यात गुल आहे की असं झालं तसं झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर समजा आपण इतके हलगर्जी असू, इतक्या हलगर्जीपणा जर आपण त्या बाबतीत करत असू, तर मग सामान्य नागरिकांच्या बाबतीत आपण किती हलगर्जीपणा करसाल? प्रश्न आहेच की नाही? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण राजकारण करतो, किमान त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तरी आपण आदर ठेवायला पाहिजे होता. इव्हेंटच्या नादामध्ये आपण गडबडीमध्ये पुतळा उभारला. हो, गडबड होतीच, तर पुतळ्याचं जे काही स्मारक आहे त्या स्मारकाच्या पायाभरणीचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांच्या हस्ते आपण करायला पाहिजे होतं. पुतळ्याचीच घाई का? त्याला वेळ द्या ना थोडा. कुठलीही गोष्ट जर समजा आपल्याला टिकाऊ बनवायची असेल तर त्याला वेळ द्यावा लागतो. आणि ही गोष्ट ही काही साधीसुधी गोष्ट नाही. प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान, अभिमान, भावना त्याच्यासोबत जोडलेल्या आहेत. आणि तरी सुद्धा तुम्ही इथेही जर समजा हलगर्जीपणाच करत असाल तर मग काय, म्हणजे बोलण्यासाठी आता शब्दच नाहीत उरत माझ्याकडे. मी तर म्हणेल की लाजा वाटल्या पाहिजे, खरं तर लाजा. आता या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झालाय का नाही ते काही आम्हाला आता सांगता येणार नाही, परंतु म्हणजे भ्रष्टाचार ही एक अशी गोष्ट आहे प्रत्येक सरकार, प्रत्येक शासन, प्रत्येक प्रशासन तिथे करत आलेलं आहेच. प्रश्न भ्रष्टाचाराचा नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर समजा आपण एखादी गोष्ट करतोय तर तिथे तरी आपण पूर्ण प्रामाणिकपणे काम करणं अपेक्षित होतं. आणि आज जी घटना घडलेली आहे, 8 महिन्याच्या आतमध्ये राव पुतळा पडतो तुमचा. 8 महिन्याच्या आतमध्ये म्हणजे तुम्ही ते बांधकाम करताना, पुतळा उभारताना किती लक्ष दिलंय किंवा किती मेहनत घेतलेली आहे, किती प्रामाणिकपणे ते काम केलेलं आहे, ही यावरूनच आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे मी म्हणेल की आता परत तो तुम्ही तेथे पुतळा उभारसाल, निदान तेव्हा तरी ही काळजी घ्या. परत आता इलेक्शन येत आहेत म्हणून तो इलेक्शनच्या आधी तो पुतळा उभारून पूर्ण करतो अशी गडबड करू नका. जोपर्यंत 100% मजबूतीने तो पुतळा उभारला जात नाही तोपर्यंत त्याचं अनावरण करायचं आहे किंवा अनावरणाचा आपल्याला इव्हेंट करायचा आहे अशी घाई कृपया करू नका. कारण आता पुतळा ज्या अर्थी पडलेला आहे त्या अर्थी तो तिथे तुम्ही पुन्हा उभारसाल याबाबत शंका नाहीच आहे. परंतु आता तरी तो पुतळा किमान 100 वर्ष तरी दिमाखात तेथे उभा राहिला पाहिजे याची काळजी घ्या. आणि तशा पद्धतीने तो पुतळा उभारा. वेळ लागला तरीही चालेल. इलेक्शन आहेत म्हणून गडबडीत ते काम आटोपण्याचा प्रयत्न तसं करू नका मायबाप सरकार, एवढीच तुम्हाला विनंती आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य आहे. प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे. आणि त्या स्वाभिमानाची अशी टिंगलटवाळी किंवा त्या स्वाभिमानाची अशी विटंबना होत असेल तर ते आम्हाला सहन नाही होणार. तुम्ही फक्त मला एवढं सांगा की त्या जागी दुसऱ्या कुणाचाही पुतळा असता किंवा तुमचा स्वतःचा पुतळा जर तिथे असता आणि तो 8 महिन्यात पडला असता, तुम्ही झापला असता त्याला, कॉन्ट्रॅक्टरला. तुम्ही काळजी घेतलीच असते ना स्वतःच्या पुतळ्याची. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणी संदर्भात तुम्ही इतकं दुर्लक्ष का केलं किंवा त्याकडे तेवढं प्रामाणिकपणे लक्ष का दिलं नाही, हा एकच प्रश्न माझ्या मनात तिथे उपस्थित होतो. बाकी हा पुतळा पडला कसा, काय कसं झालं ते तर आता तुम्ही समिती तिथे गठन करसाल. परत मग त्यावर समजा अभ्यास करण्यात येईल. त्याचं ॲक्च्युअल कारण जे काही आहे ते तुम्ही शोधून काढालच, त्याबाबत काही दुमत नाहीच. परंतु मला फक्त एवढं म्हणायचं आहे की आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असू तर तो उभारतानाच इतकी काळजी घेतली पाहिजे की तो किमान 100 वर्ष तरी दिमागात उभा असला पाहिजे. खरं तर तो पडलाच न पाहिजे 500-600 वर्ष, परंतु किमान 100 वर्ष तरी तो दिमागात तेथे उभा असला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली गोष्ट आहे. आधीच संपूर्ण काळजी घेणं अपेक्षित आहे आणि ती घेतल्या गेलीच पाहिजे. बाकी आता मी इथे काही जास्त म्हणणार नाही, परंतु मी सामान्य मराठी माणसाला एक प्रश्न विचारू इच्छितो की हा जो काही पुतळा पडलेला आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय शिवराय.